दिशा सालियांच्या कुटुंबियांची हायकोर्टात याचिका। आदित्य ठाकरेंचा अभिनेता सूरज पानसोळी, दिनो मोरियावर गंभीर आरोप। तर मुंबई पोलीस आणि किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकल्याचाही आरोप। आदित्य ठाकरेंनी तात्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरं जावं। दिशा साल्या मृत्यू प्रकरणी नितेश राणेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी मुलाला वाचवण्यासाठी सीसीटीव्ही गायब केल्याचाही आरोप। दिशाची सामूहिक बलात्कार करून हत्या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली व्हावा। प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्याची कुटुंबियांची हायकोर्टात मागणी। नागपुरात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतूनही बाहेर काढू, विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। तर आंदोलनादरम्यान आयत जाळल्याची अफवा पसरवल्यानं जाणीवपूर्वक नागपूर पोलीस हिंसाचार घडल्याचं फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्र्यांचा मास्टरमाइंड फहीम खान असल्याचा पोलिसांना संशय। आरोपी फहीमचे पोलिसांसोबत हुज्जत घालतानाचे व्हिडिओ समोर। सायबर सेलकडून गुन्हा दाखल, चौकशीसाठी मोबाईलही जप्त करणार। नागपूर हिंसाचारात आतापर्यंत 86 जणांना अटक। सर्च ऑपरेशन दरम्यान 27 ते 30 जण ताब्यात, 7 अल्पवयीन आरोपींचाही समावेश। गरज भासल्यास हल्लेखोरांवर मकोका लावणार, पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची माहिती। विश्व हिंदू परिषदेच्या 8 जणांना 3000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। 8 शर्तींवर सत्र न्यायालयाकडून जामीन। आंदोलनात धार्मिक भावना भडकवण्याच्या गुन्ह्यात केली होती अटक। औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, संघ कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही। नागपूर हिंसाचारानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भूमिका स्पष्ट। 76 प्रदक्षिणा घालून सुनीता विलियम्स परतल्या। 9 महिने आकाशाला गवसणी घातल्यानंतर अखेर सुखरूप घरवापसी। अंतराळ इतिहासातील सर्वाधिक काळ लांबलेली मोहीम।